दिनांक 29 मार्च. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओळी क्रमांक 301 ते 330. तरंग पाणी विन सुकती, रश्मी वाती विन न देखती. तैसी मी चिते मी नव्हती विस्मो देखे. हे आत बाहेर मिया कोंदले. जग निखिल माझेची वोतिले. की कैसे कर्म तया आडाले. जे मीची नाही म्हणती परी अमृत कुहा पडिजे. का आपण याते कडिये काढिजे. ऐसे आती काय कीजे अप्राप्तासी. ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरटी. आढळला चिंतामणी पाय लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान हे सांडून जाये. ते ऐसी हे दशा आहे. म्हणून की जे ते केले नोहे ज्ञानी विन. आंधळे या गरुडाचे पाख आती. ते कवना उपेगा जाती. तैसे सत्कर्माचे उपगे ठाती ज्ञानी विन. त्रैविद्यामा सोमपा पूत पापा यज्ञे रिष्टवा स्वर्गती प्रार्थयन्ते. ते पुण्यमा साध्य सुरेंद्र लोकम मश्यन्ति दिव्यान दिविदेव भोगान. देख पागा किरीटी आश्रम धर्माच्या राहटी. विधिमार्गा कसवटी जे आपणची होती. यजन करिता कौतुके तिही वेदांचा माथा तुके. क्रियाफळेसे उभी ठाके पुढा जया. ऐसे दीक्षित जे सोम जे आपणची अज्ञाचे स्वरूप. तिही तया पुण्याची निनावे पाप जोडिले देखे. जे श्रुतित्रया ते जाणूनी शतवरी यज्ञ करोनी. यजी लिया माते चुकुनी स्वर्गावरिती. जैसे कल्पतरो तळवटी पैसोनी झोळीये देतसे गाठी. मग निदेव निघे किरटी दैन्याचे करो. तैसे शतकृतू यजले माते की इप्सिताती स्वर्ग सुखाते. आता पुण्य की हे निरते पाप नोहे. म्हणून मजविन पावे जे स्वर्गो. जो अज्ञानाचा पुण्यमार्गो. ज्ञानीये तया ते उपसर्गो हानी म्हणती. एरवी तरी नरकीचे दुःख पावनी स्वर्गा नाम की सुख. वाचून नित्यानंद का निर्दोष ते स्वरूप माझे. मज येता पैसुबटा या द्विधागा आव्हांटा. स्वर्गो नरकू या वाटा चोरांच्या. स्वर्गा पुण्यात्मके पापे एजे. पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि मजची माझी असता जेने मी दुरावे पंडू सुता. ते पुण्य ऐसे म्हणता जीवन तुटे काही. परी हे असो आता प्रस्तुत एक या परी ते दीक्षित. यजुनी माते याचित स्वर्ग भोगो. मग मी न पविजे ऐसे चे पापरूप पुण्य असे. तेने दादलेनी सौरसे स्वर्गा येते. जेत अमरत्व हे सिंहासन. ऐरावतासारखे वाहन राजधानी भुवन अमरावती. जेत महासिद्धीचे भांडारे अमृताची कोठारे. जिहे गावी खिल्लारे कामधेनूंची. जेथ ओळगे देव पायिका. जय सैग चिंतामणीच्या भूमिका. विनोदवन वाटिका श्रोतरूंच्या. गंधर्व गात गाणी जेत रंबे ऐसी नाचणी. उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. मदन ओळगे शेजारे. जेत चंद्रमे शिंपे सांबरे. पवना ऐसे म्हणियारे धावणे जेथ. पै बृहस्पती मुख्य आपण. ऐसे स्वस्ति स्त्रियेचे वाहन. ब्राह्मण ताटियेचे सुरगन भुवसे जेते. लोकपाळ रांगेचे राऊत जे पदवीचे. उच्च श्रवारवांचे खोलनिये. हे असो बहु ऐसे भोग इंद्र सुखासरीचे. जे भोग इजती जो असे पुण्यलेशु. ते ततं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं. क्षीणे पुण्ये मर्तलोकं विशन्ति. एवं त्रयीधर्ममनु प्रपन्ना. गतागतं काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पाऊटी सरे. सवेची इंद्रपणाची उटी उतरे. आणि येऊ लागती माघारे मृत्युलोका. जैसा वेशा भोगी कवडावेचे. मग दार हेचे पुणे तियेचे. जैसे लाजरवाणी दीक्षितांचे काय सांगो. एवं थितिया माते चुकले. जिही पुण्य स्वर्ग कामिले. तया अमरपणे तेवावो जाले अंति मृत्युलोको. मातेचिया उदर कुहरी. पचुनी विष्टेच्या दाथरी. उकडून मासवरी जन्मोनी मरती. आघा स्वप्नी निदान फावे. परिचेल्या हरपे आगवे. तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञांचे. अर्जुना वेदविद जरी झाला तरी मातेने नता वाया गेला. कोणू सांडूनी उपनिला कोंडा जैसा. त्याप्रमाणे 100 यज्ञ करून माझी आराधना करतात. पण इच्छा मात्र स्वर्ग सुखाची धरतात. आता ते पुण्य आहे का. ते खरोखर पाप नव्हे का. म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गसुख मिळवणे ही अज्ञानी जीवांचा पुण्यमार्ग आहे. पण ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न समजतात व यात आपली हानी समजतात. तसे पाहिले तर नरकातील दुःखाकडे दृष्टी देऊन
स्वर्गाला सुख असे नाव आले आहे. वास्तविक निर्दोष व नित्य आनंदरूप असे ते माझे स्वरूप आहे. अर्जुना, माझ्या प्राप्तीकरता निघाला असता स्वर्ग व नरक हे दोन आडमार्ग असून त्या चोरवाट आहेत. पुण्यरूपी पापाने स्वर्गाची प्राप्ती होते आणि पापात्मक पापाने नरक प्राप्ती होते. म्हणून ज्या योगे माझी प्राप्ती होते ते खरे शुद्ध पुण्य होय. आणि अर्जुना, सर्व प्राणी मात्र परमात्मा स्वरूप असता माझी प्राप्ती ज्या पुण्याईने दुरावते त्याला पुण्य असे म्हणताना म्हणणाऱ्याची जीभ जडणार नाही काय? परंतु या प्रसंगी हे बोलणे राहू दे. एक याप्रमाणे जे याज्ञिक यज्ञद्वारा माझे यजन करून स्वर्गफुलाची इच्छा करतात, पण माझी प्राप्ती ज्याच्या योगाने होत नाही असे पापस्वरूप पुण्य आहे ते प्राप्त करून घेतात, ते स्वर्गाला येतात. ज्या स्वर्गात न मरणे हेच सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, अमरावती ही ज्याची राजधानी आहे, ज्या स्वर्गात अनिमा लघिमा इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत, अमृताचे कोठारी आहेत व ज्या गावात कामधुनींचे कळप आहेत, जिथे देव हे सेवक व चालवण्यासाठीचे मार्ग चिंतामणींचे आहेत, जिथे करमणुकीसाठी कल्पवृक्षांचे बगीचे आहेत, जिथे गंधर्व गायन करतात, रंभेसारख्या अप्सरा नाचतात व विलासा करता सर्व स्त्रियात उर्वशी ही मुख्य आहे, जिथे शय्या घालण्याची सेवा स्वतः मदन करतो, चंद्र जिथे सडा समार्जन करतो व वाऱ्यासारखे चपळ असे जासूद आहेत, आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे बृहस्पतीसारखे ब्राह्मण जिथे आहेत, पंक्तीला देवमंडळींचे समुदाय आहेत, जेथील घोडेस्वार लोकपालांच्या बरोबरीचे आहेत, जिथे उच्चश्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो असो, अशा प्रकारचे इंद्रसुखासारखे भोग जोपर्यंत पुण्यांश आहे तोपर्यंत तो याज्ञिक भोगतात. मग त्यांनी संपादन केलेल्या पुण्याईची पुंजी संपते, इंद्रपणाचा तोरा उतरतो आणि ते या मृत्यू लोकात येऊ लागतात. जसे वेशेच्या नादी लागणाऱ्यांचे पैसे संपले की त्याला तिच्या अंगाला बोटे लावण्याची सोय राहत नाही, त्याप्रमाणे या याज्ञिकांची लज्जास्पद स्थिती होते. काय सांगू, ज्यांनी पुण्यकर्मे करून नित्यजवळ असणारा मी त्या मला प्राप्त करून न घेता स्वर्गाची इच्छा केली, ज्यांचे अमरपण जाते व शेवटी त्यांना मृत्यूलोकी यावे लागते. आईच्या उदररूपी गुहेत विष्ठेच्या उकाळ्यात 9 महिनेपर्यंत उकळून पुन्हा पुन्हा जन्मतात व मरतात. जसा एखाद्याला स्वप्नात ठेवा प्राप्त व्हावा पण जागे झाल्यावर तो नाहीसा व्हावा, त्याप्रमाणे वेद जाणणाऱ्या याज्ञिकांचे स्वर्गसुख आहे. अर्जुना, मोठा वेदवेत्ता असून जर मला तो जाणत नाही तर धान्य टाकून कोंडा उफलण्याप्रमाणे तो व्यर्थ गेला असे समजावे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.